नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा आणि एकही स्टेप मिस करू नका. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला या होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथं महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दाखवेल. तर याची अर्ज सुरू होण्याची तारीख तुम्ही पाहू शकता 5/3/2024 आणि अर्ज बंद होण्याची तारीख जी आहे ते 15/4/2024 आहे. म्हणजे मी व्हिडिओ बनवल्यापासून 18 दिवस बाकी आहेत. तर आपल्याला या 4 स्टेपमध्ये अर्ज भरायचा आहे. नोंदणी, लॉग इन, अर्ज करा आणि शुल्क भरणा करा, अशा 4 स्टेपमध्ये आपल्याला अर्ज भरायचा आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधी जाहिरात इथं अधिक माहिती यावर क्लिक करायची आहे. तुम्हाला जर जाहिरात पाहिजे असेल तर इथून पद निवडायचं आहे आणि त्याच्यामधील कुठलं पद तुम्हाला कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, SRPF, बँड्समन किंवा कॉन्स्टेबल, प्रिझन कॉन्स्टेबल यासाठी तुम्हाला याची ॲडव्हर्टाइजमेंट बघायची असल्यास इथून क्लिक करा. त्याच्यानंतर घटक निवडा, कुठल्या सिटीची तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे आहे. त्यानुसार तुम्ही तुमची सिटी सिलेक्ट करून घ्या आणि त्या सिटीमध्ये किती जागा आहेत ते तुम्ही पाहू शकता. इथं डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही ती ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करून घेऊ शकता आणि पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत हे पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पाहून घ्या. ॲडव्हर्टाइजमेंट पाहून झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कुठं अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता आपल्याला इथं नवीन खातेदार नोंदणी, नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास यावर क्लिक करायचं आहे. आपण अर्ज भरत आहोत म्हणून नवीन नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर असा पॉपअप येईल. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचा चालू ईमेल ID आणि मोबाईल तुम्हाला नमूद करायचा आहे आणि एकापेक्षा जास्त तुम्ही अर्ज करू शकत नाहीत. आणि ईमेल आणि मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथून पुढे कामी येणार आहे. त्यामुळे ईमेल ID आणि मोबाईल नंबर चालूवाला टाका. या पॉपअपला तुम्हाला ओके करायचं आहे. वाचून घेऊन झाल्यानंतर तुम्हाला या पॉपअपला ओके करायचं आहे. ही सूचना वाचून घेऊन तुम्हाला ओके करायचं आहे. त्याच्यानंतर आता इथं तुम्ही पाहू शकता ईमेल ID आणि मोबाईल नंबर भविष्यात तुम्ही बदलू शकत नाहीत. त्यामुळं ईमेल ID आणि मोबाईल नंबर चालूवाला टाका. आता इथं तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्डमध्ये तुम्हाला पासवर्ड कसा टाकायचा आहे, तर मी इथं टाकत आहे पासवर्ड, त्यामधील P कॅपिटल आहे @123 म्हणजे एक स्पेशल कॅरेक्टर, त्याच्यानंतर नंबर आणि एक कॅपिटल लेटर असा तुमचा पासवर्ड असायला हवा. कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तुमचं इंग्लिशमध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे. जसं मी टाकतो मराठी टेक मित्र. मी डेमोसाठी टाकत आहे. तुम्ही इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर देवनागरीमध्ये म्हणजे मराठीमध्ये तुमचं नाव येणार आहे. त्याच्यानंतर इथून मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर तुमचं जे लिंग असेल ते सिलेक्ट करून घ्या. आधार क्रमांक टाका आणि या चौकोनी बॉक्सला टिक मार्क करून तुम्हाला कॅपचा कोड जसा तसा टाकून रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. X4SKAM जसं कॅपिटल आहे कॅपिटल टाका, स्मॉल असेल स्मॉल टाका आणि रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल, तसेच तुमच्या ईमेलवर एक लिंक पाठवली जाईल. त्या ईमेलमधील लिंकवर तुम्हाला क्लिक करून तुमचा ईमेल ID व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल व्हेरीफाय केल्यानंतरच तुम्ही इथून लॉग इन करू शकता. त्यासाठी तुमच्या ईमेलमध्ये स्पॅम फोल्डरमध्ये आलेली लिंक असेल ती व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID, पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकून तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. इथं आता तुमचा ईमेल ID टाका, पासवर्ड टाका, कॅपचा कोड टाका आणि लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्ही अर्ज, स्वाक्षरी, लिंग, जेंडर बदला, पासवर्ड बदला, लॉग आउट असे ऑप्शन दिसतील. आता यामधील आपल्याला अर्ज आणि स्वाक्षरी अपलोड करा. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतरच छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करू शकता. त्यामुळं अगोदर पदासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. 5 स्टेपमध्ये हा अर्ज भरायचा आहे. वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील, शैक्षणिक तपशील. स्वतःचं नाव इंग्लिशमध्ये लिहा, वडिलाचं नाव इंग्लिशमध्ये लिहा आणि आडनाव इंग्लिशमध्ये लिहा. त्याच्यानंतर आईचं नाव तिथं इंग्लिशमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये लिहा. त्याच्यानंतर देवनागरीमध्ये म्हणजे मराठीमध्ये तुमचं ते नाव ऑटोमॅटिक ट्रान्सलेट होणार आहे. जर त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास मराठी कीबोर्ड वापरून तुम्ही दुरुस्ती करून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथून पद सिलेक्ट करा. तुम्हाला कुठल्या पदासाठी अर्ज करायचा आहे, पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, SRPF, बँड्समन किंवा प्रिझन कॉन्स्टेबल. तर मी पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज करत आहे. त्यामधील घटक म्हणजे तुम्हाला कुठल्या सिटीसाठी अर्ज करायचा आहे ती सिटी इथून सिलेक्ट करून घ्या. तुम्हाला ज्या कुठल्या सिटीसाठी अर्ज करायचा आहे ती सिटी इथून सिलेक्ट करून घ्या तुम्ही. याची ॲडव्हर्टाइजमेंट अगोदर पाहून तुम्हाला काय करायचं आहे, सिटी सिलेक्ट करायची आहे. ज्या सिटीमध्ये जास्त जागा असतील किंवा तुम्हाला ज्या सिटीमध्ये अर्ज करायचा आहे ती सिटी निवडून घ्या आणि पुढील पृष्ठ यावर क्लिक करायचं आहे. तुमची माहिती सेव्ह होणार आहे आणि पुढील पृष्ठावर क्लिक केल्यानंतर
ही पूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर पुढील प्रश्नावर क्लिक केल्यानंतर तुमचं आरक्षण तपशील आता आपल्याला भरून घ्यावा लागेल. आता पहा, आरक्षण तपशीलमध्ये इथं तुम्हाला पात्र, गुणवत्ताधारक खेळाडू, अंशकालीन प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक यामध्ये येस नो करायचं आहे. तुम्ही पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, अंशकालीन आहात का, असताल तर येस म्हणायचे, नसताल तर नाही म्हणायचे. माजी सैनिक आहात का, असताल तर येस म्हणायचे, नसताल तर नाही म्हणायचे. भूकंपग्रस्त असताल तर होय, नसताल तर नाही. ग्रहरक्षक होय, नाही. आपण अनाथ आहात का, होय, नाही. तुमच्या याच्यानुसार तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेला मुलगा, मुलगी, पत्नी, उमेदवार आहात का. जर तुम्ही माजी सैनिकावर अवलंबून असताल तर होय करा, नसताल तर इथं नाही करायचंय. त्याच्यानंतर तुम्ही पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, होय, नाही करा. प्रकल्पग्रस्त, होय, नाही करा. त्याच्यानंतर पोलीस पाल्य आरक्षणात पात्र आहात का, होय, नाही करा. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे तो प्रवर्ग निवडा. SC, ST, VJNT, SBC, OBC, SEBC, EWS आणि ओपन. SEBC म्हणजे जे मराठा कास्टसाठी 10% आरक्षण आहे, यामध्ये SEBC मधून तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही इथून जी तुमची कास्ट असेल ती सिलेक्ट करून घ्या. SEBC सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचं जात प्रमाणपत्राची माहिती इथून द्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला जावक क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे. जावक क्रमांक कसा असतो तुम्हाला एका डेमोमध्ये मी दाखवतो. इथं पाहू शकता तुम्ही, आउटवर्ड नंबर जो आहे तोच तुमचा जावक क्रमांक, हा सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इश्यूड दिनांक जो आहे तो त्याच प्रमाणपत्रावर तुम्हाला खालच्या साईडला डाव्या बाजूला इथं डेट तुम्हाला दिसत आहे, ती डेट तुम्हाला टाकून घ्यायची आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरील. तुमचा जावक क्रमांक आणि दिनांक टाकून घ्या. त्याच्यानंतर शिक्षण तुमचं 12वी आहे का 12वीच्या समान आहे, इथून 12वी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर 12वीचा उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला, म्हणजे इथं सनदचा तुम्हाला उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. तर इथं खूप सारे लोक 12वीचा मार्क मेमोचा क्रमांक टाकतात, इथं मार्क मेमो नाही तर तुम्हाला प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. तुमची 12वीची जी सनद आहे त्यावरील प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. जन्म दिनांक निवडा, वय तुमचं ऑटोमॅटिक येणार आहे आणि पुढील पृष्ठावर क्लिक करा. त्याच्यानंतर आता संपर्क तपशीलमध्ये इथं तुम्हाला संपर्कासाठी घर क्रमांक द्यायचा आहे. त्याच्यानंतर परिसर, तुमचं राज्य महाराष्ट्र, त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव लिहायचं आहे, मुक्काम पोस्ट लिहायचा आहे आणि पिनकोड लिहायचा आहे. पिनकोड इथं टाईप करून घेतल्यानंतर वरचा जर पत्ता तुमचा सेम असेल तर याला टिक मार्क करायचे आहे. तुम्हाला परत पत्ता भरायची आवश्यकता पडणार नाही आणि पुढील पृष्ठावर क्लिक करायचं आहे. पुढील पृष्ठावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इतर तपशीलमध्ये तुमचा धर्म निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमची जात तुम्हाला लिहायची असेल तर लिहा, इथं कंपल्सरी फील्ड नाही. त्याच्यानंतर पोट जात ही कंपल्सरी फील्ड नाही, तुम्हाला टाकायची असेल इथून टाकू शकता, अन्यथा नाही टाकली तरी चालेल. जात आणि पोट जात नाही टाकली तरी चालेल, फक्त धर्म तुम्हाला कंपल्सरी टाकावं लागेल. निमशासकीय किंवा शासकीय सेवेत आहात का, इथं होय नाही करा. महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, होय नाही करा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेटचा जावक क्रमांक म्हणजे प्रमाणपत्र क्रमांक टाकावं लागेल आणि इश्यू डेट टाकावं लागेल. तुम्हाला प्रमाणपत्र कधी भेटलं होतं हा दिनांक इथून तुम्हाला टाकून घ्यावा लागेल. तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेटवर पाहून तो दिनांक तुम्ही इथून टाकून घ्या आणि सर्टिफिकेट नंबर तुमचा इथं टाकून घ्या. जावक क्रमांकमध्ये तुमचा सर्टिफिकेट नंबर तुमच्या. त्याच्यानंतर कर्नाटकचे रहिवासी आहात का, होय नाही करा. नॉन क्रिमिनल मध्ये तुम्ही मोडता का, तर तुम्ही जर नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडत असाल तर तुम्हाला इथं होय करायचं आहे आणि जर नॉन क्रिमिनलमध्ये मोडत नसाल तर तुम्हाला नाही करायचं आहे. होय केल्यानंतर तुम्हाला इथं नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असाल, विहित प्रवर्गातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का, असेल तर होय करा. त्याचा जावक क्रमांक लिहा आणि इश्यू डेट तुम्हाला इथं नमूद करायची आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसेल तर तिथं तुम्हाला तसं संबंधित नाही म्हणून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर नॉन क्रिमिनल नाही म्हणलात तर तुम्हाला पुढची फील्ड विचारणार नाही. त्याच्यानंतर पोलीस पदाच्या विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का, हो. त्याच्यानंतर वैयक्तिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का, याला हो करा. त्याच्यानंतर आपल्याकडे NCC प्रमाणपत्र आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. असेल तर तुम्हाला याचा NCC प्रमाणपत्र क्रमांक टाकून घ्यावा लागेल. माझ्याकडे नाही म्हणून मी इथं नाही सिलेक्ट करीत आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे हलकी मोटर चालवण्याचा वाहन परवाना आहे का, असेल तर होय करायचे, नसेल तर नाही करायचे. जर तुम्ही इथं नाही केलं तर तुम्हाला तो 2 वर्षाच्या आत सादर करावा लागेल असे दाखवेल. त्याच्यानंतर आपल्याकडे संगणक हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र आहे का, म्हणजे MSIT सर्टिफिकेट आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आपल्याकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आईवडील किंवा पाल्य आहात का, असताल तर होय करा, नसताल तर नाही करा. आणि ही माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला पुढील पृष्ठ यावर क्लिक करायचं आहे.
पुढील पृष्ठ यावर क्लिक केल्यानंतर आपली शेवटची स्टेप शैक्षणिक तपशीलीतून निवडून घ्यायचं आहे. तुमची 12वी सिलेक्ट करून घ्या, मंडळ आपलं टाईप करून घ्या. त्याच्यानंतर इथून उत्तीर्ण पास सिलेक्ट करा. निकालाचं वर्ष तुमच्या मार्कशीटवरचं पाहून इथं टाकून घ्या. प्राप्त गुण टाका आणि एकूण गुण टाका. तर प्राप्त गुण तुम्हाला किती पडले आहेत, कितीपैकी हे इथं तुम्ही टाकून घ्या. एकूण गुणापैकी प्राप्त गुण टाकून घ्या. आणि तुमचं मंडळ किंवा विद्यापीठाचं नाव आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हे येणार आहे. मी शॉर्ट फॉर्ममध्ये MSBSHSE पुणे टाकत आहे. त्याच्यानंतर तुम्ही पदवीधर आहात का, असताल तर होय करा, नसताल तर नाही करा. होय केल्यानंतर तुमची कुठली पदवी आहे हे तुम्हाला इथून सिलेक्ट करावं लागेल. माझ्या केसमध्ये BCS झालेला आहे म्हणून मी इथून BCS सिलेक्ट करत आहे. तुमची जी कुठली ग्रॅज्युएशन ज्या कुठल्या कॅटेगरीमध्ये झालेली असेल ते इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथून BCS सिलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर आपण पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आहात का, जर पोस्ट ग्रॅज्युएट असताल तर होय करा, नसताल तर नाही करा. नाही म्हणल्यानंतर काही विचार नाही, हो म्हणल्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे हे सिलेक्ट करावं लागेल. माझं MCS झालेलं आहे म्हणून मी इथून MCS सिलेक्ट करत आहे. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं नसेल तर तुम्ही नाही करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का. तुम्ही करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक असाल तर होय करा, नसताल तर नाही करायचं आहे. जर तुमची अंतिम यादीमध्ये निवड झाली नाही तर त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्राला टिक मार्क करा आणि अर्जाचे पूर्वदृश्य यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाचा प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. त्यामध्ये काही चुकलं असल्यास तुम्ही मागील पृष्ठावर क्लिक करून त्या अर्जाची दुरुस्ती करू शकता. परंतु तुमच्या अर्जाचे पूर्वदृश्य बरोबर असल्यास जतन करा यावर क्लिक करायचं आहे. पूर्ण अर्ज फॉर्म बरोबर असल्यास तुम्हाला जतन करा यावर क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास मागील पृष्ठावर क्लिक करून तुम्ही दुरुस्ती करू शकता. एकदा भरलेला अर्ज नीट पाहून घ्या आणि जतन करा यावर क्लिक करा. कारण एकदा भरलेला अर्ज तुम्हाला जतन केल्यानंतर त्यामध्ये काहीही एडिट करता येणार नाही. त्यामुळे जतन करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं विचारेल की एकदा जतन केलेली माहिती संपादित करू शकत नाही, याला ओके करा. आता तुम्हाला अर्ज यशस्वीरित्या केला आहे आणि तुम्हाला टोकन क्रमांक मिळून जाईल, याला ओके करा. तुमचा टोकन क्रमांक इथून दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यावर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचं आहे. यासाठी अर्ज आणि छायाचित्र ऑब्लिक स्वाक्षरी अपलोड करा यामध्ये छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावर क्लिक करायचं आहे. रिसेंट पासपोर्ट साईज फोटो असायला हवा ज्याची रुंदी 160 पिक्सल आणि हाईट 200 ते 212 पिक्सल असायला हवी, ज्याची साईज 5 KB ते 20 KB असायला हवी. जर तुम्हाला फोटो रिसाईज करता येत नसेल तर तुम्हाला आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून फोटो रिसाईज कसा करायचा याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करून तुम्हाला फोटो सिलेक्ट करून अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. मी फोटो सिलेक्ट केला आणि अपलोड यावर क्लिक करत आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं प्रिव्ह्यू दाखवेल, याला सेव्ह क्रॉप्ड फोटो याला तुम्हाला क्लिक करायचा आहे. तुमचा फोटो स्कॅन केलेला इथं सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर स्वाक्षरी अपलोड करा यावर क्लिक करायचं आहे. तर स्वाक्षरीची जी साईज आहे ते 5 KB ते 200 KBच्या आत असली पाहिजे आणि त्याची जी रुंदी आहे ती 256 पिक्सल आणि उंची 64 पिक्सल असायला हवी. चूज फाईलवर क्लिक करून मी स्वाक्षरी अपलोड करतो आणि सेव्ह क्रॉप्ड सिग्नेचरवर क्लिक करतो. सिग्नेचर क्रॉप कशी करायची याचाही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता आपली फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाला आहे. आता बॅकवर क्लिक करा. आता आपल्याला आपला अर्ज झाला आहे, स्वाक्षरी झाली आहे, फोटो झाला आहे. आता आपल्याला फीस पे नाववर क्लिक करून तुम्ही UPI, फोनपे, गुगल पे यानं पेमेंट करू शकता. जर तुमचं या अर्जामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही फीस पे करून पुन्हा कॅन्सल ॲप्लिकेशनवर क्लिक करून ते ॲप्लिकेशन कॅन्सल करू शकता. प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करून प्रिंट आउट घेऊ शकता. आणि तुम्हाला यामध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास कॅन्सल ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्ही अर्ज तुमचा कॅन्सल करू शकता. त्याआधी तुम्हाला पूर्ण फीस पे करावी लागेल. फीस ही तुम्ही UPI, क्रेडिट, डेबिट कार्डने पे करू शकता. त्याच्यानंतर समजा तुम्हाला वेगवेगळ्या 5 पोस्टसाठी तुम्हाला अर्ज करता येईल, त्यासाठी तुम्हाला परत यायचं आहे आणि पदासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे आणि परत पूर्ण प्रोसिजर फॉलो करायची आहे. तुम्हाला फक्त इथून पद हे वेगळे निवडावे लागेल. तेच पद सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दाखवेल तुम्ही या पदासाठी अगोदरच अर्ज भरला आहे, त्यामुळे इथून दुसरं पद सिलेक्ट करा. तुमच्या समजा तुम्हाला SRPF किंवा ड्रायव्हरसाठी अर्ज करायचा आहे, ते पद सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सिटी सिलेक्ट करा आणि पूर्ण माहिती भरून आता जसा आपण पूर्ण फॉर्म भरला आहे असा 5 स्टेपमध्ये पूर्ण फॉर्म भरून घ्या आणि पुन्हा तुम्हाला याची फीस परत पेड करावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही 5 वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करू शकता.
अर्ज केलेलं तुम्हाला इथं खाली दाखवणार आहे आणि त्याची पेमेंट ही तुम्ही इथून करू शकता. जर तुम्हाला अर्ज करत असताना काही अडचण येत असेल किंवा काही समजत नसेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना काहीही अडचण येणार नाही.